नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीचे नोव्हेंबर 2025 चे सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. माझ्या प्रिय संयमी आणि सौंदर्यप्रेमी वृषभ राशीच्या मित्रांनो, मला माहित आहे तुमचा स्वभाव शांत, स्थिर, व्यवहारवादी आणि आयुष्यात सुंदर गोष्टींची आवड असणारा असतो. तुम्ही एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाही आणि कोणत्याही कामात धीटपणा आणि सततता ठेवता. तुमच्या राशीचे स्वामी शुक्राचार्य असल्याने तुमच्या जीवनात प्रेम, कला आणि ऐश्वर्य यांचे महत्त्व खूप आहे. हा नोव्हेंबर 2025 चा महिना तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता, जोडीदारासोबतचे संबंध आणि कामाच्या ठिकाणी संतुलन या 3 महत्त्वाच्या स्तंभावर लक्ष केंद्रित करणारा आहे. शनी महाराज कर्म आणि न्यायाचे कारक तुमच्या लाभस्थानात 11व्या घरात आहेत, ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा आणि आर्थिक प्रगती होणार आहे. चला तर मग तुमच्या जीवनाच्या या टप्प्यावर तुम्हाला काय शिकायचे आहे आणि कोणती तयारी करायची आहे हे आपण बारकाईने पाहूया. वृषभ राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर मध्ये तुमचं व्यक्तिमत्व स्थिर आणि आकर्षक राहील. तुमच्या राशीचे स्वामी शुक्र 2 नोव्हेंबर पर्यंत कन्या राशीत, नंतर तुला राशीत तुमच्या प्रेम, बुद्धिमत्ता आणि कलात्मकतेच्या 5म घरात आहेत. यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला एक नवी दिशा मिळेल. तुमचे बोलणे मधुर आणि प्रभावी राहील. देवगुरु बृहस्पती तुमच्या 2ऱ्या घरात आहेत, ज्यामुळे तुमचा आर्थिक दृष्टिकोन अधिक व्यवहारवादी बनेल. थोडक्यात हा महिना तुम्हाला कला आणि पैसा या दोन्हीमध्ये संतुलन साधायला शिकवेल. आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक आहे. कर्मफलदाता शनी तुमच्या लाभाच्या 11व्या घरात असल्यामुळे उत्कृष्ट आर्थिक लाभ म्हणून मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे स्तोत्र वाढतील आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर जुनी गुंतवणूक केली असेल तर त्यातून मोठा फायदा होईल. प्रॉपर्टी किंवा सुरक्षित योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना चांगला आहे. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. महिन्याच्या उत्तरार्धात 16 नोव्हेंबर नंतर जोडीदारावर किंवा सामाजिक प्रतिष्ठेवर थोडा खर्च वाढू शकतो, पण हा खर्च आनंददायी असेल. गुरु महाराज तुमच्या 2ऱ्या घरात असल्याने तुमच्या बोलण्याला ज्ञान आणि वजन प्राप्त होईल. तुम्ही कुटुंबात शांतपणे आणि विचारपूर्वक बोलाल. लोक तुमचा आदर करतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सौख्य राहील. बृहस्पतीचा प्रभाव कुटुंबात मांगलिक कार्य आणि धार्मिक समारंभ घेऊन येईल. कुटुंबासोबत केलेले प्रवास सुखद राहतील. वडिलांचे आरोग्य चांगले राहील. मंगल या महिन्यात तुमच्या 7व्या घरात असल्याने तुमच्या कार्यशैलीत थोडी उतावळीपण किंवा आक्रमकता येऊ शकते. कामात धाडस दाखवाल, पण शांतपणे निर्णय घ्या. हा महिना वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. सूर्य, मंगळ आणि बुध तुमच्या 7म स्थानात असल्याने जोडीदारासोबतचे संबंध तीव्र असतील. जोडीदाराकडून मोठा आधार मिळेल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल. अहंकार किंवा ईर्ष्या यामुळे वाद होऊ शकतात. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य 7म भावात येईल, ज्यामुळे जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अविवाहितांसाठी विवाहाचे उत्कृष्ट योग आहेत. नवीन आणि गंभीर संबंध सुरू होऊ शकतात. जमीन जुमला किंवा वाहन खरेदी विक्रीसाठी महिना सावधानगिरीचा आहे. जर तुम्हाला घर किंवा गाडी घ्यायची असेल तर नोव्हेंबरचा 2रा पंधरवडा जास्त अनुकूल आहे. तुमच्या कामातील समाधान आणि आर्थिक स्थिरता यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल, पण जोडीदाराच्या तब्येतीची चिंता थोडा तणाव निर्माण करू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम आहे. शुक्र 5म भावात असल्याने कला, डिझाईन, मीडिया किंवा फॅशन यासारख्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. तुमच्या मुलांची प्रगती होईल. त्यांच्या शिक्षण आणि कलात्मक छंदांना तुम्ही प्रोत्साहन द्याल.
शुक्र पंचम भावात असल्याने तुमच्या प्रेम संबंधात रोमॅन्स आणि आकर्षण वाढेल। तुम्ही डेटवर जाण्यासाठी, भेटवस्तू देण्यासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी हा महिना उत्तम आहे। तुमच्या नात्यात गोडवा आणि समर्पण वाढेल। महिन्याचा पहिला 15 सूर्य 6व्या भावात असल्याने तुमच्या आरोग्यासाठी थोडा चिंताजनक आहे। पोटाचे किंवा त्वचेचे आजार त्रास देऊ शकतात। नियमित दिनचर्या पाळा आणि बाहेरील खाणे टाळा। तुमच्या शत्रूवर तुम्ही सहजपणे विजय मिळवाल। कोर्ट कचेरीच्या कामामध्ये सकारात्मक निर्णय मिळण्याची शक्यता आहे। स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अखंड मेहनत घ्यावी लागेल। नोकरी करणाऱ्यांना हा महिना उत्तम आहे। शनी 11व्या भावात असल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे मोठे अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील। पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे। तुमचे नेटवर्किंग आणि सामुदायिक कार्य तुम्हाला खूप मदत करेल। व्यापाऱ्यांसाठी हा महिना उत्कृष्ट आहे। नवीन करार, कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील। भागीदारीतील व्यवसाय प्रगती करेल। नवीन योजनांवर काम सुरू करा। 16 नोव्हेंबर नंतर सूर्य सप्तम भावात असल्याने वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण करा। तुमचा 9वा आणि 10वा स्वामी शनी तुमच्या लाभाच्या घरात 11व्या स्थानात आहे। याचा अर्थ तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तेवढा मोठा लाभ तुमच्या नशिबाच्या मदतीने मिळेल। तुमचा सकारात्मक विचार भाग्याला अधिक बळ देईल। उत्कृष्ट आर्थिक लाभ होतील। सामाजिक स्तरावर तुमचा मानसन्मान वाढेल। जुन्या इच्छित वस्तू खरेदी कराल। नोव्हेंबर महिन्यात परदेश प्रवासाचे किंवा परदेशाशी संबंधित कामाचे योग आहेत। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते। या महिन्यातील सणवार 1 नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी असल्याने धार्मिक कामांची सुरुवात होईल। 5 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा या काळात धार्मिक कार्य केल्यास मानसिक शांती मिळेल। 28 नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी या दिवशी उपाय करणे, दान करणे शुभ राहील। या महिन्यातील शुभ दिवस 5, 9, 14, 19, 22, 26 आणि 28 नोव्हेंबर या दिवसांमध्ये तुमचे निर्णय आणि कामे यशस्वी होतील। तणावाचे दिवस 1, 7, 11, 17, 29 नोव्हेंबर या दिवसांमध्ये वाद किंवा आरोग्याची काळजी घ्या। माझ्या प्रिय स्थिर आणि सुंदर वृषभ राशीच्या मित्रांनो, आता आपण तुमच्या नोव्हेंबर 2025 च्या भविष्याच्या निष्कर्षावर आहोत। हा महिना तुम्हाला आर्थिक समृद्धी आणि भावनिक स्थिरता देणारा आहे। तुमच्या सप्तम भावात अनेक ग्रह आहेत। याचा अर्थ तुमचा जोडीदार तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असेल। नात्यात अहंकार आणि आक्रमकता आणू नका। प्रेम आणि समजूतदारपणा ठेवल्यास हा काळ सुवर्णकाळ बनेल। शनी तुमच्या लाभाच्या घरात आहे। अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा काळ उत्कृष्ट आहे। न घाबरता नवीन गुंतवणूक किंवा नवीन कामे सुरू करा। मेहनत व्यर्थ जाणार नाही। तुमच्या राशीचे स्वामी शुक्र आहेत। या महिन्यात संगीत ऐका, कलाकृती पहा किंवा निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या। यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमच्या कामात क्रिएटिव्हिटी वाढेल। माझ्या प्रिय वृषभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक आहात। नोव्हेंबर महिन्यात तुमच्या संयमाची आणि व्यवहार ज्ञानाची खरी परीक्षा होईल आणि तुम्ही ती उत्कृष्टपणे पास व्हाल। तुमच्या या प्रगतीच्या प्रवासासाठी माझ्या अनेक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।